काका आपला परिचय द्या, नाव सांगा. रावसाहेब सखाराम उचके, बरं. पत्ता गजानन कॉलनी, औरंगाबाद, गारखेडा परिसर. छत्रपती संभाजीनगर. हा. बर. आपल्या हातामध्ये धन्वंतरी कंपनीचे हे जे एमिरेज डिटॉक्स आहेत, तर हे आपण कोणाला वापरलं बरं? नाताला वापरले आमचे. तुमच्या नाताला वापरलं. काय नाव नाताचं? आशिष. आशिष. बरं. आशिषला काय त्रास होता बरं? किती वर्षाचा आहे तो? तो आता 13 वर्षाचा आहे. 13 वर्षाचा आहे, म्हणजे साधारण 7वी 6वी 7वी मध्ये नाही, 9वीला आहे आता. 9वीला आहे. बरं. मग त्याला काय त्रास होता बरं तब्येतीचा? त्याला म्हणजे हमेशा म्हणजे त्याला थकवा यायचा. थकवा यायचा. थकवा येत होता, सर्दी पडसं नेहमी चालूच होतं. बरं बरं. आणि मग डॉक्टरकडे आम्ही चेक केलं त्याला. अच्छा. 2-3 जागेवर चेक केलं मी त्याला, तर डॉक्टरनी सांगितलं की मला याला दम्याचा असर होऊ शकतोय. बालदमा होण्याचे चान्सेस आहेत. आहे. सुरुवात होती. सुरुवात आहे. बर. साधारण किती दिवस खोकला होता त्याला, असा धाप लागणे किंवा खोकला सर्दी? जवळजवळ 1 वर्षापासून होता. 1 वर्षापासून. बर. तर मी त्याला बऱ्याच जागेवर म्हणजे मी कोशिश करत होतो, त्याला तर असं हे झालं नाही. मी कोण्या बी दवाखान्यात दाखल पहिला प्रश्न मी डॉक्टरला हीच विचारी बर. किंवा याला दम्याचा असर सांगते डॉक्टर साहेब, काय करू मी याला, काय करता येईल? हा काय हा. करता येईल असं म्हणजे विचारत होतो मी. बर मला कुठं चेन पडला, एक बार ओपन झाल्याच्या नंतर चेन नाही पडलं. बर बर. म्हणजे तुम्हाला माहित पडलं की बा आपल्या नाताला दमा आहे, दमा आहे. आणि त्यासाठी तुम्ही अलग अलग दवाखान्यांमध्ये नेले. नेटकस 1 वर्षापासून सुरुवात. लागत होता त्याला. बर बर. आता कशाला बी कुंकुना पळत आला तिकून की मग लगे घाम यायचा, धाप लागायची. म्हणजे एकदम असा हे व्हायचा, लगे लटलट कापायचा. बर बर. मला म्हणायचं की बाबा पहा ना मला कसा घाम आलाय. हा. पुन्हा म्हणायचं की बाबा थकवा लई येतोय मला. बर. म्हणजे तो पंखा फास्ट केल्याशिवाय जेवतच नव्हता. अच्छा, म्हणजे त्याला घाम यायचा बा, पंखा फास्ट केला का मग थोडं शांत होईस तर. बस एक 10-15 मिनिटं ते उरखायचा, बरं. नंतर तिथून पुढे जेवायला बसायचं. त्याचे प्रॉब्लेम मला सांगायचा. मी म्हणजे आता काय करू बेटा, मी मस्त प्रयत्न करतो तुझ्यासाठी. बरोबर. असं मी म्हणजे तुम्ही पण अडचणीत आले होते की बा काय करा आता नातासाठी. नेमकं आज हे एवढी सवय नाही त्याचं. हा. त्याला जर असा प्रश्न आहे पुढं, तर बरोबर. म्हणजे आमच्या मेवणीला होता पहिला एकदा माझ्या बायकोच्या भावाला. बर. तर तो म्हणजे असं त्याला आबाळ गिवा फिरायला लागलं की त्रास व्हायचा. बर. आता ते कसं आहे, आमचा मुलगा वारून 1 वर्ष झालं, त्याचे वडील. अच्छा अच्छा. बर. आता 1-1.5 वर्ष झाले का हो बर करायचं? बर बर. हा, 1.5 वर्ष आले वडील वारले हा, त्याचे. त्याचे वडील वारले. आता हा, मग बघणार कोणीच नाही तुम्हीच बघत घरामध्ये. होते सगळे. अच्छा. आता आम्ही दोघं नवरा बायको, मला 3 मुलं होते, 2च आहेत आता. बर. तर कोण कोणाचं असते शेवटी. बरोबर बरोबर. आता मग आज आजीत आम्ही दोघं जण, तर आम्ही तुम्हीच त्याचं पालन पोषण आता करता व. आम्ही सध्या चालू आहे त्याचं शाळा, बर. शिक्षण, ट्युशन, अच्छा. काही जे असेल ते. मग आपल्या हातात त्याच्यातून मग मी माझ्या हातात मी म्हणलं बाबा आपण